कल्पना करूया, सरकशीत हवेत कसरत करणाऱ्या कलाकाराच्या खाली एक सेफ्टी नेट असते ना, तसंच काहीसं शेअर बाजारात पण असतं. म्हणजे जे लोक नियमित लक्ष ठेवतात त्यांना सपोर्ट लेवल ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. हो, अगदी बरोबर. बाजार कितीही पडला तरी कुठेतरी त्याला सावरणारा एक भक्कम आधार असतो. नक्कीच. आणि आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण ह्याच आधाराबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर राहुल क्षीरसागर यांचा 24 मार्च 2026चा एक संदेश आहे, ज्यातून बाजाराच्या सध्याच्या या सेफ्टी नेटबद्दल खूप रंजक माहिती समोर येते. या संदेशातील ऐतिहासिक आकडेवारी पाहिली ना, तर 3 जून 2024 आणि 1 एप्रिल 2025 या तारखांना निफ्टीने 21,700च्या आसपास एक अतिशय मजबूत सपोर्ट लेवल दाखवली होती. म्हणजे बाजार तिथे आला की पुन्हा सावरून उसळी घ्यायचा, बरोबर? अगदी तेच. ती एक भक्कम भिंत होती एक प्रकारे. पण मग कसं आहे, आज 24 मार्च 2026 रोजी निफ्टी 23,000च्या आसपास आहे. मग इथे प्रश्न असा पडतो की जर पूर्वी 21,700 हा आपला तळ होता, तर आता आपण 23,000वर कसे? बरोबर आहे. हा तळ वर का सरकला? तो एका जागी स्थिर का राहत नाही? मी मगाशीच यावर विचार करत होते. सपोर्ट लेवल ही काही दगडावरची रेष नसते बघा. अर्थव्यवस्थेची आणि कंपन्यांच्या नफ्याची जशी वाढ होत जाते तसा हा तळ नैसर्गिकरित्या वर सरकत जातो. अच्छा. आणि शिवाय यात बाजाराच्या मेमरीचा म्हणजे स्मरणशक्तीचा खूप मोठा वाटा असतो. ज्या गुंतवणूकदारांना आधी त्या 21,700च्या पातळीवर खरेदी करण्याची संधी मिळाली नव्हती ना, हो, ते वाटच पाहत असतात. अगदी. ते बाजार थोडा जरी खाली आला तरी खरेदीसाठी लगेच पुढे येतात. या पेंडिंग डिमांडमुळेच बाजार आणखी खाली जात नाही आणि आपला एक नवा वरचा तळ शोधतो. म्हणजे ती वाढलेली मागणी बाजाराला सावरते म्हणायचं. राहुल यांच्या विश्लेषणानुसार हा नवा तर आता 22,800 ते 21,800 ह्या झोनमध्ये तयार होऊ शकतो. नक्कीच. पण मग माझ्या मनात एक प्रश्न येतोय. जर मला माहितीये की बाजार 21,800 पर्यंत खाली जाऊ शकतो, तर मी माझे सगळे पैसे हातात ठेवून एकदम तिथेच खरेदी का करू नये? मध्येच पैसे का अडकवायचे? कसं आहे, ऐकायला हे खूप सोपे वाटते, पण प्रत्यक्षात बाजाराचा परफेक्ट बॉटम किंवा अचूक तळ कोणालाच सांगता येत नाही. कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. हो ना. समजा एखादा गुंतवणूकदार 21,800ची वाट पाहत बसेल आणि बाजार कदाचित 22,500 वरूनच परत वर जाईल, तेव्हा ती मोठी संधी हुकू शकते. बापरे, मग तर मोठं नुकसान. म्हणूनच अशा अस्थिर वेळी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक म्हणजेच फेज्ड इन्व्हेस्टमेंट करणे हा तांत्रिकदृष्ट्या सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. हे थोडे एखाद्या मोठ्या सेलमध्ये खरेदी करण्यासारखं वाटते मला. म्हणजे समजा एखादी वस्तू आज स्वस्त झालीये म्हणून आपण थोडी खरेदी केली आणि उद्या ती आणखी स्वस्त झाली तर आणखी घेता येते. यामुळे एकूण सरासरी खरेदी किंमत कमी होते ना. यालाच आर्थिक भाषेत रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. जर एकदम सर्व रक्कम गुंतवली आणि बाजार आणखी पडला तर पोर्टफोलिओमध्ये तत्काळ मोठे नुकसान दिसू लागते आणि मग विनाकारण भीती निर्माण होते. साहजिकच आहे. पण टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवले तर प्रत्येक घसरणीचा फायदा मिळतो आणि जोखीम विभागली जाते. पण मग ज्यांच्या SIPs आधीपासून सुरू आहेत त्यांचं काय? बाजार खाली जातोय अशी बातमी आली की पहिली प्रतिक्रिया असते की सध्या SIP थांबूया, बाजार सावरला की पुन्हा सुरू करू. हाच तो क्षण आहे जिथे बहुतांश लोक खूप मोठी चूक करतात बघा. बाजार खाली जात असताना SIP थांबवणे म्हणजे स्वस्तात जास्त युनिट्स मिळवण्याची संधी स्वतःच्या हाताने गमावणे. म्हणजे नुकसानच आहे ते एक प्रकारे. अगदी 100%. जेव्हा बाजार तळ गाठत असतो तेव्हा सुरू असलेल्या SIPs अजिबात थांबवू नयेत. उलट अधिक फायद्यासाठी अशा वेळी एकरकमी गुंतवणूक, ज्याला आपण लमसम म्हणतो ना, हो, लमसम इन्व्हेस्टमेंट, ती करणे हा एक उत्तम धोरणात्मक निर्णय ठरू शकतो. पण इथे राहुल यांच्या संदेशात शेवटी दिलेल्या त्या एका वाक्याचा उल्लेख करणं गरजेचे आहे. ते म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमींवर आधारित असते. नेहमीचे डिस्क्लेमर. हो, ते वाक्य आपण इतक्या वेळा ऐकलंय की त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. पण अशा परिस्थितीत या सूचनेचा खरा अर्थ काय घ्यायचा? त्याचा सरळ अर्थ असा की अंधारात गोळ्या चालू नका. बाजार पडतोय म्हणून कोणत्याही फंडात पैसे टाकणे धोक्याचे आहे. बाजारातील जोखीम ओळखून स्वतःची आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता तपासून बरोबर योग्य फंड निवडणे महत्त्वाचे असते. अगदी. यासाठी शिस्तबद्ध नियोजन आवश्यक ठरते. थोडक्यात सांगायचे तर निफ्टीची ही 22,800 ते 21,800 कडे होणारी संभाव्य वाटचाल हे काही मोठे संकट नाहीये. अजिबात नाही. ती एक नवीन अधिक भक्कम पाया शोधण्याची तांत्रिक प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच या घसरणीचा वापर पोर्टफोलिओला अधिक मजबूत करण्यासाठी करायला हवा, भीतीपोटी बाजारातून बाहेर पडण्यासाठी नाही. सुरुवातीला आपण त्या सेफ्टी नेट बद्दल बोललो. बाजाराकडे ती नेट नेहमीच असते, फक्त ती कुठे लागली आहे हे शोधावं लागतं. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही मगाशी. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. जेव्हा स्क्रीनवर आकडे लाल रंगात घसरताना दिसतात तेव्हा माणसाचा मेंदू नैसर्गिकरित्या धोक्याचा इशारा म्हणून घाबरतो. पण याच लाल रंगाच्या आकड्यांकडे धोक्याची घंटा म्हणून न पाहता एका आकर्षक डिस्काउंट सेलच्या नजरेतून पाहण्यासाठी आपण आपल्या मेंदूला कसे प्रशिक्षित करू शकतो यावर नक्की विचार करायला हवा.